मित्रांनो, धुरंधर हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पुन्हा आला आणि शेकडो कोटीची कमाई केलेल्या चित्रपटाची पुन्हा चर्चा झाली. पुन्हा एकदा ती गाणी पॉप्युलर झाली. आपण शत्रू गोटात पाठवलेला एक हेर, तो आपल्याला हव्या त्या गोष्टी बरोबर सांगतो आणि ते कशा सांगतो ह्याची रंजक वर्णन धुरंधर चित्रपटात दिसतं. सुंदर प्रभू नावाचा एक इसम होता. स्वराज्य सेना ज्यावेळी खांदेरीला दुर्ग बांधकाम करत होती मायनाक भंडारे यांच्या नेतृत्वात, त्यावेळी स्वराज्य सेनेचं हे काम थांबवण्यासाठी इंग्रजांनी खूप शक्ती पणाला लावली. मोठे मोठे गलबतं धाडली, मोठे मोठे अनुभवी नौदल अधिकारी पाठवले आणि ते बांधकाम थांबवावं यासाठी प्रयत्न केला. पण एक बातमी आली इंग्रजांना आणि इंग्रजांचा थरकाप उडाला. आपली मुंबईचं संरक्षण, त्या काळात मुंबई इंग्रजांच्या आधिपत्यात होती आणि त्याचं संरक्षण करण्यासाठी आपल्याकडे पुरेशी ताकद नाही, ही बातमी बाहेर फुटली की काय, या भीतीने त्यांचा थरकाप उडाला आणि त्यांनी भाड्याने बोटी घेऊन संरक्षणकडे वाढवलं. त्यांना शोध लावल्यावर कळालं की एक माणूस जो संशयास्पद हालचाली करतोय त्याला पकडलं. त्याचं नाव सुंदर प्रभू. अनेक चौकशी केली, त्यावेळी कळलं की त्यांनी अनेकदा शिवछत्रपतींना रिप्रेझेंट केलेलं आहे. मग तोच त्यांचा हेर असेल की काय, अशा काळजीने, अशा भीतीने, अशा संशयाने इंग्रजांनी त्यांना कैद केलं. स्वराज्य सेना ऑलरेडी मुंबईवर हल्ला करायची तयारी करत होती, ही बातमी त्यांच्यापर्यंत आली होती. पण ते सुरक्षित नाही आहे, ते मुंबईची सुरक्षा करू शकत नाही, ही बातमी बाहेर देण्याचं काम कोणी केलं असेल. खांदेरीचं युद्ध आपण जिंकलो, खांदेरी दुर्ग बांधला गेला, इंग्रजांना आपण समुद्रावर हरवलं, हे सगळं घडलं. पण सुंदर प्रभूचं पुढं काय झालं? मित्रांनो, इतिहास हा अतिशय रम्य आणि रंजक पद्धतीने स्वतःची पुनरावृत्ती करत असतो. जय शिवराय.